समर्थ कुटुंब या मराठी कुटुंबाचे सिनेसृष्टीतील योगदान खूप मोठे आहे। या कुटुंबाचा चित्रपटांमधील वारसा रतनबाईंपासून सुरू झाला। त्यांची मुलगी शोभना समर्थ ही सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री होती। शोभनाचे पती चित्रपट दिग्दर्शक कुमार सेन समर्थ होते। कुमार सेन समर्थ आणि शोभना यांच्या मुली तनुजा आणि नूतन खूप मोठ्या अभिनेत्री झाल्या। पुढे तनुजा आणि नूतन यांच्या मुलांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केलाय। सिनेमात काम करणारी ही समर्थांची चौथी पिढी होती। तनुजा आणि शोमू यांच्या दोन्ही मुली काजोल आणि तनिषा देखील अभिनेत्री आहेत। तर नूतनचा मुलगा मोनिश बल हा अभिनेता आहे। एवढेच नाही तर आता मोनिश बल यांची मुलगी प्रनूतन बहल ही अभिनेत्री म्हणून पुढे येत आहे। अशा प्रकारे या कुटुंबाच्या पाचव्या पिढीने सिनेसृष्टीत पदार्पण केलंय। चला जाणून घेऊया या कुटुंबाच्या 5 पिढ्यांचा इतिहास। या कुटुंबाची सर्वात पहिली पिढी म्हणजे रतनबाई भट। ह्यांचा जन्म 15 जुलै 1890 झाला। तिने बँकर PS शिलोत्री यांच्याशी लग्न केले। रतनबाई या गायिका होत्या, ज्या प्रामुख्याने भजन लिहायच्या आणि गायच्या। 17 नोव्हेंबर 1916 साली त्यांना सरोज नावाची मुलगी झाली। रतनबाईंनी स्वराज्याच्या सीमेवर या एकमेव मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईची म्हणजे जिजाबाईंची भूमिका केली होती। त्यांच्या मुलीने म्हणजे सरोजीने याच दरम्यान कुमार सेन समर्थ या दिग्दर्शकाबरोबर लग्न केले आणि लग्नानंतर सरोज शिलोत्रीची शोभना समर्थ झाली। लग्नानंतर शोभना समर्थ यांचे करिअर खऱ्या अर्थाने सुरू झाले, कारण लग्न करताना सिनेमात काम करायला देण्याची अट त्यांनी आपल्या नवऱ्याला घातली होती। शोभना समर्थ यांचा पहिला हिंदी चित्रपट निगाहे नफरत 1935 मध्ये प्रदर्शित झाला। 1943 मध्ये आलेल्या रामराज्य या सिनेमातील सीतेच्या भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात। शोभना यांच्या पोटी 4 जून 1936 रोजी एका मुलीचा जन्म झाला। तीच मोठी होऊन सुप्रसिद्ध अभिनेत्री नूतन झाली। याच दरम्यान शोभना समर्थ आणि कुमार सेन समर्थ या नवरा बायकोमध्ये वाद सुरू झाले। दोघे वेगळे राहू लागले, पण त्यांनी घटस्फोट घेतला नाही। पुढे शोभना यांचे नाव मोतीलाल राजवंश या अभिनेत्याशी जोडण्यात आले। शोभना समर्थ आणि मोतीलाल एकत्र वावरू लागले। नंतर शोभना यांना 23 सप्टेंबर 1943 साली तनुजा नावाची मुलगी झाली। शोभना समर्थ यांना तनुजा ही मुलगी मोतीलाल यांच्यापासून झाल्याचे बोलले जाते। मात्र शोभना समर्थ यांची सर्व मुले कुमार सेन समर्थ यांचेच नाव लावतात। पुढे तनुजा ही सुद्धा मोठी अभिनेत्री झाली। शोभना यांना आणखी 2 मुली झाल्या, त्यांची नावे चतुरा आणि रेश्मा आहेत। परंतु या दोघींनी सिनेमा क्षेत्रात काम केले नाहीये। सुरुवातीला शोभना समर्थ यांनी स्वतः काही सिनेमे बनवून आपल्या दोन्ही मुलींच्या म्हणजे नूतन आणि तनुजा यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात करून दिली होती। नूतन आणि तनुजा या बहिणी एकाच क्षेत्रात काम करत असल्या तरी दोघींचे खास पटत नव्हते। नूतन यांनी रजनीश बहल यांच्याशी लग्न केले आणि त्यांनी आपल्या माहेरच्या लोकांशी संबंध तोडून टाकले। आपली आई आणि बहीण यांच्यापासून त्या लांब गेल्या। आपली आई म्हणजे शोभना समर्थ हिने आपले सगळे पैसे उधळले, सरकारी कर चुकवला असे आरोप नूतन यांनी आपल्या आईवर केले। त्यामुळे नूतन आणि तनुजा या दोन्ही बहिणीतील दरी वाढत गेली। नंतर तनुजा यांनी प्रसिद्ध बंगाली डायरेक्टर शोमू मुखर्जी यांच्याशी लग्न केले। नूतन यांच्या पोटी 14 फेब्रुवारी 1961 साली मोनिश बल यांचा जन्म झाला, ज्याने पुढे आईच्या पावलावर पाऊल ठेवून सिनेमा क्षेत्रात येऊन नाव कमवले। तर तनुजा यांच्या पोटी 5 ऑगस्ट 1974 साली काजोल हिचा जन्म झाला आणि नंतर 4 वर्षांनी तनुजा यांना तनिषा नावाची मुलगी झाली। या दोन्ही मुलींनी सुद्धा सिनेमा हेच करिअर निवडले। पुढे काजोल या प्रमुख अभिनेत्री म्हणून नावरूपास आल्या। त्यांचे लग्न सुप्रसिद्ध अभिनेते अजय देवगण यांच्याशी झाले। तर नूतन यांचा मुलगा मोनिश बल ह्याने अभिनेत्री एकता सोहनी हिच्याशी लग्न केले। पुढे उभयतांना प्रनूतन नावाची मुलगी झाली। आज तिनेही आपल्या कुटुंबाच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवला आहे। प्रनूतन 2019 पासून सिनेमामध्ये काम करत आहे। ती या कुटुंबाची 5वी पिढी आहे, जी सिनेमा क्षेत्रात वावरत आहे। तर ही होती भारतीय सिनेमाच्या उदयापासून आजपर्यंत सिनेसृष्टीत वावरणाऱ्या या कुटुंबाची कहाणी। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।